नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी भूषण पाटील स्वागत क्लासेसमध्ये आपले स्वागत करतो। आता आपल्याला पायथागोरस थेरम विषयी बघायचं आहे। आता पायथागोरस थेरम मॅथ सेकंड चॅप्टर 2 जो आहे पायथागोरस थेरम, याच्यामध्ये पायथागोरस थेरम काय आहे ते बघा। या ठिकाणी पायथागोरस थेरम काय हे तुम्हाला आतापर्यंत माहिती आहे की पायथागोरस थेरम मध्ये जो हायपोटेन्यूज असतो, या ठिकाणी हायपोटेन्यूज स्क्वेअर म्हणजे काय, AC स्क्वेअर इज इक्वल टू साइड 1 स्क्वेअर प्लस साइड 2 स्क्वेअर, म्हणजे या ठिकाणी बाजू 1 चा वर्ग आणि बाजू 2 चा वर्ग म्हणजे AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर। या ठिकाणी काय आपल्याला की हायपोटेन्यूज स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर। या ठिकाणी हे आतापर्यंत आपल्याला माहिती, जेव्हाही आपण पायथागोरसची थेरम अप्लाय करतो तेव्हा की कर्णाचा वर्ग बरोबर बाजू 1 चा वर्ग अधिक बाजू 2 चा वर्ग, या ठिकाणी आपल्याला हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे। प्रॉपर्टी ऑफ 30 60 90 मध्ये काय असतं की प्रॉपर्टी ऑफ 30 60 90 ट्रायंगल मध्ये असतं की जो 30 अँगल आहे, अँगल या ठिकाणी आपल्याला एक समजणं गरजेचं की ट्रायंगल ABC दिलेला आहे। या ट्रायंगल ABC मध्ये जो या ठिकाणी अँगल A आहे जो 30 आहे, त्याचा अपोजिट काय BC आहे, आणि ही BC केवढी असते, या हायपोटेन्यूजच्या म्हणजे हायपोटेन्यूज या ठिकाणी काय AC आहे, हायपोटेन्यूज काय AC आहे, या ACच्या हाफ असते। या ठिकाणी हायपोटेन्यूजच्या हाफ काय या ठिकाणी BC, कशावर ना की जेव्हा या ठिकाणी 90 60 90 30 30 60 90 जेव्हा ट्रायंगल असतो, याच्यामध्ये जेव्हा 30 च्या अपोजिट साईड असते ती साईड ही कशी कोणाच्या हाफ असते, कर्णाच्या हाफ असते, हायपोटेन्यूजच्या हाफ असतं, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे। म्हणजे या ठिकाणी हा आपला काय 90 चा आहे, B अँगल जो आहे 90 चा आहे। तसेच या ठिकाणी म्हणजे या ठिकाणी आपण लिहू शकतो की BC इज इक्वल टू 1/2 म्हणजे काय हाफ 1/2 इंटू AC, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे। तसेच आणि जो AB आहे, आता ही AB आहे, ही AB कुणाच्या अपोजिट आहे 60 चा, अँगल 60 च्या अपोजिट, अँगल 60 च्या अपोजिट काय आहे या ठिकाणी AB आहे। ही AB जी आहे, ही AB जो हायपोटेन्यूज असते त्या हायपोटेन्यूजच्या √3/2 एवढी असते, √3/2 टाइम्स एवढी असते, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे। परत एकदा की 30 60 90 जो ट्रायंगल असतो, याच्यामध्ये 30 च्या अपोजिटची साईड असते ही 1/2 एवढी असते, हायपोटेन्यूजच्या एवढी असते, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे। तसेच 60 च्या अपोजिट साईड आहे AB, ही AB आहे, ही कुणाची, ही AB जी आहे ही 60 च्या अपोजिट आहे, म्हणजे जी किती आहे AB इज इक्वल टू √3/2 इंटू AC, हायपोटेन्यूजच्या किती असते √3/2 एवढी असते, हे समजणं गरजेचं आहे। तसेच प्रॉपर्टी ऑफ 45 45 90, आता प्रॉपर्टी ऑफ 45 45 90 ट्रायंगल याच्यामध्ये काय समजणं गरजेचं आहे की 45 45 आलं म्हणजे की 45 समोरील म्हणजे BC आहे आणि या 45 च्या समोरील काय AB आहे। अशा वेळेस हे जे दोघं बाजू राहतील हे काय राहतील, या ठिकाणी इक्वल राहतील, म्हणजे AB ला इक्वल काय राहणार आहे, BC राहणार आहे, हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे। तर अशा वेळेस ज्या 45 समोरील जी साईड असेल, या साईडच्या 1/√2 एवढं काय हायपोटेन्यूजच्या केवढी असते की 1/√2 एवढी असते, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे। तसेच थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन, आता थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन मध्ये काय की in a right angle triangle the perpendicular segment to the hypotenuse from the opposite vertex is a geometric mean of the segment into which hypotenuse is divided। म्हणजे काय, काटकोन त्रिकोणात कर्णावर काढलेला जो शिरोलंब राहील, त्या शिरोलंबाला त्या शिरोलंबामुळे होणाऱ्या कर्णाच्या दोन भागात त्या ठिकाणी काय भागांचं काय जॉमेट्रिक मीन असतो। म्हणजे बघा कशा पद्धतीने की या ठिकाणी ट्रायंगल दिला आहे ABC आणि या ठिकाणी ही हायपोटेन्यूज आहे, या हायपोटेन्यूजवर त्या ठिकाणी एक आपण काय एक रेषा ड्रॉ केली जी लंब आहे, या ठिकाणी परपेंडिक्युलर आहे, म्हणजे या पद्धतीने आपण घेतलं
तर या ठिकाणी AC वर ही परपेंडिक्युलर काय BD आहे. तर त्यावेळेस आपल्याला काय घ्यावं लागतं, जेव्हा आपल्याला जॉमेट्रिक मीन घ्यावं लागतं. आणि या ठिकाणी काय, तर BD स्क्वेअर इज इक्वल टू AD इंटू DC. AD इंटू DC हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जॉमेट्रिक मीन वर तुम्हाला जर आला एखादा जो क्वेश्चन आला तर त्यावेळेस आपल्याला या पद्धतीने हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की BD स्क्वेअर जो हा BD काय या ठिकाणी BD हा या ठिकाणी परपेंडिक्युलर आहे कशाला, AC ला आहे, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तसेच पुढे आहे सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल. आता सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल काय की जेव्हा आपण हे समजून घेऊ काय असतं. इन अ राईट अँगल ट्रायंगल इफ द अल्टिट्यूड इज ड्रॉन टू हायपोटेन्यूस, then the two triangles are similar to the original triangle and to each other. आता या ठिकाणी काय आहे की काटकोन त्रिकोणावर जे काटकोन त्रिकोण आहे ते कर्णावर टाकलेल्या शिरोलंबामुळे जे त्रिकोण तयार होतात ते मूळ काटकोन त्रिकोणाशी काय परस्परांचे काय असतात ते समरूप असतात. मग कशा पद्धतीने समरूप असतात बघा. या ठिकाणी एक लक्षात ठेवणं गरजेचं आहे की हा एक राईट अँगल ट्रायंगल आहे. तर हा एक राईट अँगल ट्रायंगल ABC हा घेतला आणि या ठिकाणी जो आपण एक रेषा घेतली, अल्टिट्यूड काढला, या ठिकाणी एक घेतली आणि या ठिकाणी हा काय परपेंडिक्युलर आहे, या ठिकाणी लंब आहे. तर हा घेतल्यानंतर काय करेल की हा मेन जो आहे ABC जो आहे, हा ट्रायंगल ABC जो आहे, या ABC ट्रायंगलला त्या ठिकाणी आणखी दोन ट्रायंगलमध्ये त्या ठिकाणी दोन ट्रायंगल या ठिकाणी आणखी मिळतात आपल्याला. तर ते दोन ट्रायंगल म्हणजे काय, दोघं ट्रायंगल काय राहतील, या मोठ्या ट्रायंगलला काय सिमिलर राहतील, हे आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणजेच त्या ठिकाणी की ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल, ADB सिमिलर ट्रायंगल, BDC. या ठिकाणी हा पण 90चा आहे, हा पण 90चा आहे. म्हणजेच मोठ्या त्रिकोणाला हे दुसरे दोन त्रिकोण काय असतील, समरूप असतील, हे समजून घेणं आपल्याला गरजेचं होतं. आता आपल्याला प्रॅक्टिस सेट जो आहे 2.1 पाहायचा, अतिशय सोपा आहे. याच्यामध्ये दिलेला आहे पहिला जो क्वेश्चन दिलेला आहे 2.1 मधला, आयडेंटिफाय विथ रिजन विच ऑफ द फॉलोइंग आर पायथागोरन ट्रिपलेट. आता काय असतं पायथागोरन ट्रिपलेट म्हणजे काय, म्हणजे की हे 3 नंबर दिलेले आहे. या 3 नंबरमध्ये जो लार्जेस्ट नंबर आहे कुठला आहे, 5 आहे. किती आहे, 5 आहे. याचा स्क्वेअर, 5चा वर्ग आणि इतर दोन संख्यांच्या वर्गांची बेरीज जर या मोठ्या संख्येची एवढी राहिली तर ते असतं पायथागोरस ट्रिपलेट्स असतं. कशा पद्धतीने आपल्याला हे सोडवायचं, अतिशय सोपं आहे. हे आपल्याला 3 नंबर दिलेले आहेत आणि हे 3 नंबर दिलेले आहेत. मग सर्वात मोठी संख्या काय आहे, 5 आहे. म्हणजे या ठिकाणी 5 स्क्वेअर. आता 5 स्क्वेअर आपल्याला माहिती आहे, 5 स्क्वेअर येतो 25. हे आपण फर्स्ट देऊन देऊ. त्याच्यानंतर दोन लहान नंबर, एक 3 आहे आणि एक 4 आहे. आता 3चा स्क्वेअर आपल्याला माहिती आहे 9 आणि 4चा स्क्वेअर आहे 16. मग या ठिकाणी आपण 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर. 3 स्क्वेअर आहे आपल्याला माहिती आहे 3 स्क्वेअर 9 आणि 4 स्क्वेअर आहे 16, हे आपल्याला माहिती आहे. तर यांची जर आपण बेरीज केली म्हणजे काय, यांच्या वर्गांची बेरीज ते केली तर किती मिळतोय आपल्याला, 25 मिळतोय. म्हणजे हे मिळालं आपल्याला सेकंड. आता याच्यावरून आपण सांगू शकतो की जो लार्जेस्ट नंबर आहे, लार्जेस्ट नंबर मोठा जो नंबर आहे तो काय 5, त्याचा वर्ग स्क्वेअर काय आहे 25 आहे. आणि इतर दोन जे नंबर आहेत त्यांचा जर त्या ठिकाणी स्क्वेअर करून त्यांची ॲडिशन जर केली तर आपल्याला मिळतोय 25. म्हणजे हा काय आहे की पायथागोरस ट्रिपलेट्स आहे, हे आपल्याला या ठिकाणी लिहिता येईल. म्हणून या ठिकाणी आपण लिहू फ्रॉम 1 and 2. 1 आणि या 2 वरून आपल्याला हे कळतं की काय 5 स्क्वेअर इज इक्वल टू 3 स्क्वेअर प्लस 4
स्क्वेअर या पद्धतीने आपल्याला लिहिता येईल. म्हणून या ठिकाणी आपण लिहू शकतो, काय लिहू शकतो या ठिकाणी आपण की 5 3 5 आणि काय 4 is a Pythagorean triplets. या पद्धतीने आपण हे फर्स्ट लिहू शकतो. तसेच या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे की काय इक्वल आलं. ओके, तसं जे पुढचंही सोडवायचं अतिशय सोपं आहे. या ठिकाणी दिलेलं 4 9 आणि 12 दिलेलं आहे. आता 4 9 12 दिलेलं आहे तर मग काय करावं लागेल की मोठी संख्या या ठिकाणी सर्वात लार्जेस्ट नंबर आहे 12 आहे. लार्जेस्ट नंबर 12 आहे तर या ठिकाणी आपण घेऊ 12 स्क्वेअर. आता आपल्याला माहिती आहे की 12 स्क्वेअर काय आहे, म्हणजे 12 स्क्वेअर काढायचं असेल तर 12 × 12 म्हणजेच काय आला 144. या पद्धतीने आपल्याला लिहावं लागेल. त्याच्यानंतर स्मॉल नंबर हे 2 स्मॉल नंबर आहेत. एक लिहिणार आपण 4 स्क्वेअर आणि एक लिहिणार आपण 9 स्क्वेअर. या पद्धतीने 4 स्क्वेअर आपल्याला मिळतो 16, 9 स्क्वेअर मिळतो 81. ओके, आता यांची जर आपण 16 + 81 यांची जर सम केली तर आपल्याला मिळते 97 मिळतो. आपल्याला काय मिळतो 97. याला आपण फर्स्ट करून देऊ आणि याला आपण आता या ठिकाणी यांची सम केली तर आपल्याला मिळतो 97 मिळतो आपल्याला. मग या ठिकाणी 97 मिळाल्यानंतर जे लार्जेस्ट नंबर आहे 12चा 144 आहे, परंतु इतर दोन ज्या संख्या आहेत यांचे आपण जे वर्गांचे यांचा वर्ग स्क्वेअर घेतला, यांचा स्क्वेअर करून यांची सम केली तर आपल्याला 144 मिळत नाही, म्हणजे हे पायथागोरस ट्रिपलेट नाही आहे. मग या ठिकाणी आपण फ्रॉम 1 and 2 या पद्धतीने आपण लिहून घेऊ. त्याच्यानुसार 12 स्क्वेअर इज नॉट इक्वल टू 4 स्क्वेअर + 9 स्क्वेअर या पद्धतीने आपण लिहून घेऊ. त्याच्यानुसार आपण लिहू 4 9 12 इज नॉट पायथागोरियन ट्रिपलेट्स. या पद्धतीने आपण हे लिहू शकतो. अतिशय सोपं आहे. तसंच जे तिसरं ते थर्ड आणि फोर्थ जे आहे अतिशय सोपं आहे, ते तुम्ही सोडवू शकतात. आपण 5th आणि 6th घेऊ. या ठिकाणी पाचवं जे आहे 10 दिला आहे, 24 दिला आहे आणि 27 दिलेला आहे. आता काय करणार, लार्जेस्ट नंबर काय आहे या ठिकाणी 27 आहे. मग लार्जेस्ट नंबर 27 म्हणजे 27चा स्क्वेअर जर केला तर आपल्याला 27 × 27 729 आपल्याला मिळतो. हे फर्स्ट. त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे 10 स्क्वेअर प्लस 24 स्क्वेअर या पद्धतीने आपल्याला घ्यायचं. मग 10 स्क्वेअर जर केला तर आपल्याला 10 स्क्वेअर मिळतो 100 प्लस 24 स्क्वेअर जर केला तर आपल्याला मिळतो 576 मिळतो आपल्याला. या पद्धतीने सुरुवातीला लिहून घ्यायची. त्यांची सम जर केली तर आपल्याला मिळतं 676 मिळतो. आपल्याला काय मिळतो 676 मिळतो. आता या ठिकाणी लार्जेस्ट नंबरचा स्क्वेअर आहे 729 आणि दोन जे नंबर उर्वरित दोन नंबर आहेत यांचा जर स्क्वेअर केला, यांचा वर्गांचा जर स्क्वेअर केला तर आपल्याला मिळतो या ठिकाणी 676 मिळतो आपल्याला. तर 600 हे इक्वल आहेत का, नाही, हे इक्वल नाही. म्हणून या ठिकाणी आपण लिहू, या ठिकाणी लिहू फ्रॉम 1 and 2 10 या ठिकाणी लिहू आपण 27 स्क्वेअर इज नॉट इक्वल टू अदर टूज आहेत कोणत्या आहेत 10 स्क्वेअर प्लस 24 स्क्वेअर. मग या ठिकाणी लिहू आपण 10 24 27 is
not Pythagorean triplet. या पद्धतीने. तसंच पुढचं दिलंय. आता पुढचं दिलेलं आहे लार्जेस्ट नंबर काय 61 दिलेला आहे. आता 61चा स्क्वेअर 61 × 61 करायचा. 61चा स्क्वेअर आपल्याला करायचा आहे. लार्जेस्ट नंबर 61 आहे. आता 61चा जर आपण स्क्वेअर केला तर आपल्याला मिळतो 3721. हे आपल्याला करायचं आहे, सोडवायचं आहे. 61 × 61 केला तर आपल्याला मिळतो 3721. आता इतर दोन नंबर बघायचे आपल्याला. एक 11 आहे आणि एक 60. यांचा स्क्वेअर करायचा आहे. मग या ठिकाणी आपण लिहू 11 स्क्वेअर प्लस 60 स्क्वेअर. या पद्धतीने सुरुवातीला येऊन घ्यायचं. 11 स्क्वेअर आहे. 11 स्क्वेअर येतो 121 आणि प्लस 60 स्क्वेअर 6 6 36 2 zeros 3600 या ठिकाणी आपल्याला मिळतो. मग यांची जर आपण ॲडिशन केली तर आपल्याला मिळतो 3721 मिळतो आपल्याला. या पद्धतीने आपल्याला हे मिळतं. म्हणजेच काय की जो लार्जेस्ट नंबर आहे तर लार्जेस्ट नंबरचा स्क्वेअर आणि इतर दोन संख्या ज्या आहेत त्यांचा स्क्वेअर यांची जर त्या स्क्वेअरांची जर ॲडिशन केली तर या ठिकाणी काय इक्वल येते. म्हणजेच 3721 म्हणजे याचा अर्थ काय झाला की हे काय पायथागोरस ट्रिपलेट आहे. मग या ठिकाणी आपण लिहून घेऊ की 61 स्क्वेअर इज इक्वल टू 11 स्क्वेअर प्लस 60 स्क्वेअर. या पद्धतीने आपण लिहून घेऊ. म्हणजेच काय आलं या ठिकाणी की 11 60 and 61 is a Pythagorean triplets. या पद्धतीने आपण हे सोडवलं. अतिशय सोपा प्रश्न होता. लिहू शकता, टेक अ स्क्रीनशॉट. तर या ठिकाणी आपल्याला पुढचा जो क्वेश्चन घ्यायचा आहे त्याच्यामध्ये दिलं इन फिगर अँगल MNP जो दिला आहे हा MNP किती दिला आहे 90 दिलेला आहे आणि सेगमेंट NQ जी आहे ही NQ परपेंडिक्युलर आहे सेगमेंट त्या ठिकाणी MP ला. काय सेगमेंट MP ला काय परपेंडिक्युलर आहे NQ आहे हे दिलेलं आहे. या ठिकाणी MQ आपल्याला दिला आहे 9, QP दिला आहे 4. तर फाइंड काय NQ फाइंड करायचं आहे. या ठिकाणी आपण सुरुवातीला घेऊ तर काय इन ट्रायंगल MNP या ट्रायंगलमध्ये इन ट्रायंगल त्याच्यामध्ये अँगल MNP जो दिलेला आहे हा 90 दिलेला आहे अँड सेगमेंट NQ जो आहे सेगमेंट NQ परपेंडिक्युलर कशाला आहे सेगमेंट MP ला आहे. हे कशामध्ये दिलं आहे हे आहे गिवन या ठिकाणी दिलेलं आहे. या पद्धतीने सुरुवातीला लिहून घ्यायचं. मग हे कशावरून आलेलं आहे की बाय थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन. आता एक लक्षात घेणं गरजेचं आहे की या ठिकाणी NQ हा परपेंडिक्युलर आहे MP ला. म्हणजे MP काय हायपोटेनियस आहे आणि जेव्हा हायपोटेनियसला एक रेषा जर त्या ठिकाणी परपेंडिक्युलर राहिली आणि ते काय या ठिकाणी दोन भागामध्ये म्हणजे MQ आणि QP असे दोन भाग झाले. म्हणजेच त्या ठिकाणी काय आहे की थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन हे आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. या पद्धतीने सुरुवातीला आपण लिहून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मग आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे की अशा वेळेस आपण काय करतो जॉमेट्रिक थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन राहिले तेव्हा आपण जो
या ठिकाणी हा एन क्यू जो आहे एन क्यू स्क्वेअर इज इक्वल टू एम क्यू इंटू काय करणार आपण एम क्यू इंटू क्यू पी या पद्धतीने आपण घेत असतो. हे आपल्याला माहिती आहे की काय जो या ठिकाणी काय राहील परपेंडिक्युलर राहील हायपोटेनिसला त्याचा काय स्क्वेअर आणि इज इक्वल टू काय केलं आपण मग हायपोटेनिसला या ठिकाणी जे दोन भाग म्हणजे काय एम क्यू आणि क्यू पी आहे यांचा काय मल्टिप्लाय आपल्याला घ्यायचा असतो. या पद्धतीने घेतल्यानंतर आता एम क्यू आपल्याला माहिती एम क्यू 9 आहे आणि क्यू पी जो आहे हा 4 दिलेला आहे. मग या ठिकाणी आपण काय करणार की 9 4 जा 36 आपल्याला मिळतो या पद्धतीने. मग एन क्यू घेतला आपण आणि हा एन क्यू स्क्वेअर याला लागून जाईल म्हणजे या ठिकाणी उरेल एन क्यू आणि काय रूट 36 म्हणजे या ठिकाणी आपल्याला मिळाला एन क्यू किती मिळाला एन क्यू इज इक्वल टू 6. एन क्यू काय मिळाला आपल्याला 6. या पद्धतीने आपल्याला हे घ्यायचं असतं. एन क्यू फाइंड करायचं तर एन क्यू काय मिळाला आपल्याला 6. तसेच पुढचं दिलं आहे इन फिगर क्यू पी आर. या ठिकाणी कुठला दिला आहे क्यू पी आर म्हणजे हा अँगल हा असा काय हा 90चा आहे म्हणजे हा पी अँगल काय आहे 90चा आहे. क्यू पी आर किती आहे 90 आहे आणि सेगमेंट जी आहे सेगमेंट पी एम परपेंडिक्युलर कशाला आहे की नाही सेगमेंट पी एम परपेंडिक्युलर आहे क्यू आरला. म्हणजे हा जर आपण असा राईट अँगल ट्रायंगल जर पकडला तर त्याचं जे या ठिकाणी हा ई अपोजिट काय हे हायपोटेनियस आहे. हे काय हायपोटेनियस आहे म्हणजे या ठिकाणी हा त्या ठिकाणी परपेंडिक्युलर आहे हायपोटेनियसला म्हणजे पी एम म्हणजे क्यू आरला या ठिकाणी काय आहे परपेंडिक्युलर आहे आणि हे काय त्याच्यात दोन भाग तयार झाले म्हणजे या ठिकाणी काय आहे या ठिकाणी जॉमेट्रिक मीन आहे. मग या ठिकाणी आपण काय करू सुरुवातीला की आपल्याला पी एम दिलेला आहे पी एम 10 दिलेला आहे क्यू एम 8 दिला आहे तर आपल्याला काय काढायचं आहे क्यू आर काढायचं आहे. मग क्यू आर काढायचं आहे मग या ठिकाणी आपण घेऊ इन ट्रायंगल कुठला पी क्यू आर अँगल क्यू पी आर इज इक्वल टू 90. हा ट्रायंगल पी क्यू आर मध्ये क्यू पी आर जो आहे हा 90 आहे. या पद्धतीने सुरुवातीला लिहून घ्यायचं आणि परपेंडिक्युलर काय आहे ते पण या ठिकाणी लिहून घेऊ. अँड सेगमेंट पी एम परपेंडिक्युलर सेगमेंट क्यू आर हे कुठे दिलं आहे आपल्याला हे गिवन मध्ये दिलं आहे. या ठिकाणी लिहून घेऊ आपण गिवन. या पद्धतीने सुरुवातीला लिहून घ्यायचं हे आणि हे कशावर ना या ठिकाणी याच पद्धतीने सोडवायचं आहे. या ठिकाणी आपण लिहू बाय थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन. या पद्धतीने सुरुवातीला लिहून घ्यायचं मग तसंच करावं लागेल आपल्याला. मग या ठिकाणी काय आहे की पी एमचा स्क्वेअर पी एम स्क्वेअर इज इक्वल टू क्यू एम इंटू एम आर. या पद्धतीने सुरुवातीला आपल्याला हे लिहून घ्यायचं अतिशय सोपं आहे. मग आपल्याला क्यू एम माहिती आहे त्या ठिकाणी पी एम माहिती आहे पी एम किती आहे 10 आहे 10 स्क्वेअर इज इक्वल टू क्यू एम माहिती आहे आपल्याला 8 इंटू एम आर आपल्याला माहिती आहे का नाही एम आर आपल्याला माहीत नाही. या पद्धतीने सुरुवातीला आपल्याला लिहून घ्यायचं आहे. एम आर आपल्याला माहीत नाही. मग काय करणार आपण या ठिकाणी हा 8ला या ठिकाणी सुरुवातीला 10 स्क्वेअर त्या ठिकाणी 100 8 इंटू एम आर या पद्धतीने लिहून घ्यायचं. हा 8 इकडे येऊन गेला म्हणजे 100/8 इज इक्वल टू एम आर. म्हणजेच त्या ठिकाणी जर आपण यांचा डिवाइड करून घ्यायचं आहे 8 1 जा 8 8 2 जा 16 4 आणि 8 5 जा हा पॉईंट घेतला 8 5 जा 40
म्हणजेच आपल्याला काय मिळालं या ठिकाणी एम आर मिळाला. एम आर इज इक्वल टू आपल्याला काय मिळाला 12.5. या पद्धतीने आपल्याला काय मिळाला एम आर मिळाला. आता एम आर मिळाला म्हणजे आपल्याला क्यू एम प्लस एम आर करावा लागेल या ठिकाणी आपल्याला. ओके, या पद्धतीने आपण या ठिकाणी घेऊ. तर बघा या ठिकाणी आपण घेऊ की क्यू आर इज इक्वल टू क्यू एम प्लस एम आर. क्यू एम प्लस एम आर या पद्धतीने आपल्याला सुरुवातीला घेऊन घ्यायचं आहे. आता क्यू आर आता या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे की क्यू एम आपल्याला माहिती आहे, क्यू आर आपल्याला काढायचा आहे. क्यू एम आपल्याला माहिती आहे, क्यू एम किती आहे, क्यू एम आहे 8. एम आर आपल्याला किती मिळाला, एम आर मिळाला 12.5. म्हणजेच या 12.5 तर आपल्याला क्यू आर मिळाला 20.5. या पद्धतीने हे सोडवायचं होतं. अतिशय सोपं उदाहरण होतं, लिहू शकतात. आता आपल्याला जो पुढचा जो क्वेश्चन पाहायचा आहे, सी फिगर फाइंड, या ठिकाणी ह्या आकृतीला पाहायचं आहे फाइंड आर पी फाइंड करायचं आहे अँड पी एस using information given triangle PSR. आता हे आपल्याला दिलेलं आहे. आता या ठिकाणी आपल्याला काय दिलं की जो अँगल P आहे हा 30चा आहे आणि S जो आहे हा 90चा आहे. मग या ठिकाणी जो उर्वरित अँगल आहे म्हणजे आपण जर या ठिकाणी 90 प्लस 30 जर केलं तर आपल्याला मिळतो 120 आणि उर्वरित काय राहणार आहे मग या ठिकाणी 60. म्हणजे या ठिकाणी हा 30, 60, 90चा ट्रायंगल आहे. त्याच्यानुसार आपण या ठिकाणी सुरुवातीला लिहू इन ट्रायंगल PSR. आता हा PSR हा ट्रायंगल आहे. या PSR ट्रायंगल मध्ये P जो आहे किती आहे, हा P आहे 30 डिग्री दिलेला आहे. S जो आहे हा S काय 90 आहे, या ठिकाणी 90 आहे. आणि या ठिकाणी अँगल R जो आहे, अँगल R जो आहे हा R या ठिकाणी काय आहे 60 आहे. म्हणजे हा काय झाला तुमचा रिमेनिंग अँगल आहे. हा या ठिकाणी तुमचा काय रिमेनिंग अँगल, हा रिमेनिंग अँगल तुमचा आला. म्हणजे काय हा 30, हा 30, 60, 90 या पद्धतीने. म्हणजे या ठिकाणी आपण लिहू शकतो की ट्रायंगल PSR इज 30, 60, 90 काय आहे ट्रायंगल. या पद्धतीने सुरुवातीला लिहून घ्यायचा. आता काय करायचं आपल्याला 30, 60, 90 जेव्हा ट्रायंगल असतो तेव्हा आपल्याला माहिती आहे की आपण काय करतो की या ठिकाणी घेऊ आपण की SR इज इक्वल टू 1/2 इंटू PR. आता बघा कसं आलं. आता SR आहे जो 30चा अँगल असतो त्याची अपोजिट साईड जी असते, मग अपोजिट साईड कुठली आहे SR आहे. ही SR जी हायपोटेनियस असते या हायपोटेनियसचा किती असते हाफ असते. एवढं आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग ह्या पद्धतीने आपण सुरुवातीला लिहून घ्यायचं. मग आपल्याला माहिती काय आहे की SR दिलेला आहे 6 दिलेला आहे. SR दिला आहे 6 इज इक्वल टू 1/2 इंटू PR. या पद्धतीने सुरुवातीला लिहून घ्यायचं आहे. आता काय होणार या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला हा जो आहे हा 2 डिवाइडला इकडे जाताना काय मल्टिप्लाय होईल. म्हणजे या ठिकाणी 6 इंटू 2 इज इक्वल टू PR. आता या ठिकाणी 6 इंटू 2 काय आला या ठिकाणी 12 आला. 12 इज इक्वल टू PR. म्हणजे PR काय मिळाला आपल्याला PR मिळाला 12. आता PR 12 मिळाला, PR किंवा RP काय मिळाला आपल्याला 12 मिळाला. आता आपल्याला काय करायचं आहे PS काढायचं आहे. मग आता PS
PS कशा पद्धतीने काढता येईल. आता जो रिमेनिंग अँगल जो होता हा आर हा काय 60 आणि 60च्या अपोजिट, मग 60चा अपोजिट काय आहे साईड, त्या ठिकाणी PS किंवा SP. मग काय करता येईल आपल्याला, मग या ठिकाणी आपण सुरुवातीला या ठिकाणी लिहून घेऊ की काय आपल्याला PS जो आहे PS इज इक्वल टू √3/2 इंटू PR. आता बघा कसं आहे की जो अँगल R आहे या अँगल Rच्या अपोजिट साईड जी आहे ती ठिकाणी PS आहे. ही PS जी आहे ही अपोजिट आहे आणि अपोजिट साईड जर राहिलीत का अँगल त्या ठिकाणी हा जो आहे 60च्या अपोजिट, ते काय असतं की हायपोटेनियसच्या किती असते ती √3/2 असते, हे आपल्याला माहिती आहे. 30च्या समोरील जी राहिली ती काय असते हायपोटेनियसच्या असते त्या ठिकाणी हाफ, हायपोटेनियसचा हाफ एवढी, आणि त्या ठिकाणी जी 60 असते ती केवढी असते या ठिकाणी √3/2 एवढी असते 60च्या समोरील. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे, अतिशय सोपं आहे. मग या ठिकाणी आपल्याला बघा आता या ठिकाणी PS आहे. आता आपल्याला PS √3/2. आता आपल्याला PR माहिती आहे का, हो PR माहिती. PR किती निघाले 12 निघालेले आहे. ओके, मग आपण 12 लिहून घ्यायची. त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी 2 1 2 2 6 या पद्धतीने, म्हणजेच आपल्याला PS मिळाला. PS इज इक्वल टू 6 √3 आपल्याला मिळाला. या पद्धतीने अतिशय सोपं होतं, लिहू शकता. टेक अ स्क्रीनशॉट. आपल्याला जो आता पुढचा क्वेश्चन दिलेला आहे, फॉर फाइंडिंग AB अँड BC विथ द हेल्प ऑफ इन्फॉर्मेशन गिवन इन फिगर कंप्लीट फॉलोइंग ॲक्टिव्हिटी. आता या ठिकाणी एक फिगर दिलेली आहे, याच्यामध्ये AB आणि BC जो आहे हा इक्वल आहे. AB आणि BC काय इक्वल आहे, म्हणजेच या ठिकाणी जर इक्वल आहे तर हे काय आपल्याला या ठिकाणी लिहिता येईल की AB इज इक्वल टू BC, म्हणजे हे काय आकृतीमध्ये दिलं, या ठिकाणी आपण लिहू गिवन. आता बघा अँगल B या ठिकाणी काय दिलं आहे की अँगल BAC हा BAC हा किती आहे 45 आहे. कशावरनं 45 डिग्रीचा आहे बघा, तर ह्या दोन बाजू म्हणजे अँगल A च्या समोरील जी बाजू आहे BC ही कशाला इक्वल आहे AB ला आहे, म्हणजे अँगल C च्या समोरील. म्हणजे जेव्हा दोन साइड काय एका ट्रायंगल मध्ये इक्वल आहेत तेव्हा हे दोन जे कोन आहेत हे काय राहतील, हे दोन कोन असतील काय कॉन्ग्रुएंट असतील, काय इक्वल राहतील. A ला काय C काय राहणार इक्वल आहे. म्हणजे जर हा 90चा आहे, अँगल B जर 90चा आहे तर उर्वरित कोन 90, म्हणजेच हे दोन कोन म्हणजेच काय हा 45 आणि हा काय येणार आहे 45. म्हणून अँगल BAC जो आहे हा BAC काय 45 आहे. तसेच अँगल BCA पण काय आहे 45 आहे. म्हणजेच AB ला इक्वल काय आहे BC. आणि जेव्हा अँगल 45 असतो या 45च्या समोरील जी साईड असते ही 45च्या समोरील जी साईड असते ही हायपोटेनसच्या किती असते या ठिकाणी आपल्याला माहित असणं गरजेचं आहे की हायपोटेनियसच्या या ठिकाणी काय असते 1/√2 एवढी असते. मग या ठिकाणी आपण काय लिहिणार, या ठिकाणी आपण लिहिणार की 1/√2 इंटू काय AC हायपोटेनियसच्या एवढी असते. आता या ठिकाणी AC आपल्याला माहिती आहे AC काय आहे √8 आहे, या ठिकाणी दिलेला आहे फिगर मध्ये √8 आपण घेतले. तर या ठिकाणी काय घेणार आपण, या ठिकाणी पण घेणार 1/√2 या पद्धतीने आपण घ्यायचं. मग आता काय होईल या ठिकाणी 1/√2 घेतलं इंटू काय √8 घेतलं. मग या ठिकाणी आपल्याला आपण घेऊ की 1/√2 या पद्धतीने घेतलं. तर म्हणजेच काय होईल या ठिकाणी √2 कॅन्सल होईल, या ठिकाणी उरेल या ठिकाणी काय आलं फक्त 2 आलं. या पद्धतीने आपण घ्यायचं. आता हा √8 या ठिकाणी आपल्याला की इथं √2 कसा आला, तर या ठिकाणी ह्या √8चे आता एखादा परफेक्ट त्या ठिकाणी एखादा स्क्वेअर नंबर आहे त्याच्याशी जर मल्टिप्लाय केला तर समजून घ्या या ठिकाणी 4 × 2 जर केला आपण तर 4चा स्क्वेअर रूट काय येणार आहे 2 येणार आहे.
2 आणि या ठिकाणी हा √2 या पद्धतीने आपल्याला मिळतो. ओके, या पद्धतीने आपल्याला हे सोडवायचं आहे. अतिशय सोपं उदाहरण होतं. ही ॲक्टिव्हिटी आपण कंप्लीट केली आणि आपण जे पुढील 6, 7, 8, 9 जे पुढील 4 क्वेश्चन आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओला पाहू. जर हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.